जय जिजाऊ जय शिवराय बांधवानो. तर आता अनाजी पंतानं आणखीन एक रिकामा कुत्र त्याच्या गळ्यातला पट्टा सोडून रिकामा सोडलंय. ही पण आपण त्याच्यावर पण लक्ष ठेवून राहिलं पाहिजे की जसं जिलबीकडे बघून भजे मागत आहे की त्याचं असं म्हणणं येईल की आता हिच्या कुणबी नोंदी निघाल्यात ना त्याच्यावर काय का होईना पण कारवाई करून त्या सुद्धा संपवून टाकल्या जातील. म्हणजे ही नालायकपणाचे ह्याची किती लक्षणं आहेत बघा. एकतर आपल्या एवढ्या हक्काचं असून एकतर भेटलेलं नाही, दिलं नाही सरकारनं, आता भेटलंय तर त्याच्यावर सुद्धा त्याने डोळा ठेवून आहे. पण तुला कुठं जायचंय तिथं जा. आणि आणखीन म्हणतंय की ह्याच्या अगोदर मनोज दादा मुंबईला येले होते पण सदावर्तीनं त्यांना अडवलेलं आहे. अरे कुत्र्या मुंबई काय तुझ्या बापाची आहे का? आता 29 तारखेला आम्ही येऊन दाखवणार आहे. खरंच का बापाची तुझी औलाद असेल ना तर तू आम्हाला रोखून दाखव की तिथंच मीडिया समोर तिथंच नुसतं चुरचूर चुरचूर बोलत जाऊ नको की खरंच तुझी बुद्धी भ्रष्ट झाली. ह्याच्यातून दिसून येईल गाढवाचं दूध पिऊन पिऊन तुझी खरंच बुद्धी भ्रष्ट झाली. अरे मराठी समाज 2 कोटी मराठा समाज ओबीसी मध्ये मनोज दादांमुळे गेलाय. तो म्हणतो की मराठी समाजाचा कसाही मनोज दादा आहेत. अरे तुला लाज वाटली पाहिजे. सूर्यकांत सुरवंश दादा जे आहेत त्यांना तू न्याय देऊ शकलास का? बौद्ध समाजाचेच होते ना. अरे तू तुझ्या समाजांच्या बांधवांना न्याय देऊ शकत नाही. तू मराठा समाज माझा मराठी समाज असा कसा म्हणू शकतो? तू मराठी समाज माझा ही म्हणूच नको. तुझी लायकी नाही मराठी समाज ही माझे बांधव आहेत म्हणायची. तू राजकारण खेळतो फक्त. तुला वरून पॉकेट आलं ना की बराबर तुझ्या गळ्यातल्या त्या कुत्र्याचा पट्टा सोडला नाही का की तू बराबर फुकायला चालू करतोस. त्याच्यामुळं तू वकील असला तुझ्या घरचा झाला पण इथून दादाच्या नादाला लागू नको. आणि तुझी लायकी बी नाही की दादाने तुला प्रत्युत्तर द्यावं. ते आमच्यासारखे तुला प्रत्युत्तर द्यायला बाद झालं. अरे बांग्या तिरक्या तू दादांना तसं बोलू नको. मराठा समाजांना टार्गेट करू नको. तुला म्हणतो ना ओबीसी समाज जाती मुक्ते भटके विभक्ते भटके असं आमकं तमकं काय 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 फक्त तू त्यांची नावं घेऊन तू तुझा स्वार्थ फक्त साधून घेतो ही दिसून आलंय. तुला फक्त त्या अनाजी पंतानं पाकिट दिलं का तुझी फक्त वाचा उघडते. आणि तू दादांना टक्कर देण्यासाठी कितीतरी अशी कुत्री आहे ती. पण एक मन आहे ना किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास. तसे तुमचे किती बी पाळीव कुत्री समोर एका मागं एक येऊ द्या की जसं ती हाके असेल भुजबळ असेल नाहीतर सदावर्ती असेल नाहीतर ती वाघमारे असेल किती बी असे येऊ द्या. पण त्यांना आमचे म्हणून दादा एकटेच बास. हातात बांगड्या भरल्यासारखं असं महाग राहून असं टीका करू नका. तुमच्या दम आहे ना तुमच्या हिंमत आहे ना आंतरवालीला या आणि तिथं दादांना रोखून बघा. मग कसं ते दादा तुम्हाला प्रत्युत्तर देतात ना आणि कसं खंदानिक मराठ्यांचं नेतृत्व निस्वार्थीपणे आहे ना ते दिसून येईल. अरे तू वकील आहेस पण तुला अक्कल नाही तुझी लायकी नाही वकील म्हणून सुद्धा घ्यायची. न्याय देण्यासाठी वकील असते तर अन्याय करण्यासाठी वकील नसतो. वकील असतील तुझ्या घरचा पण दादांना इथून पुढे तू टीका करू नको. जर टीका केली तर मग तुला शिवाय दुसरं काय भेटणार नाही. आणि तुला काय कारवाई करायची वकील आहे ना कर. तुला काय करायचंय ती बघून घेऊ आम्ही पुढे. आता बस आता तुझं ऐकून घ्यायचं बस. जो दादांच्या आडवं येईल किंवा मराठा समाजानं असं बोलल त्याला आम्ही सोडणार नाही ही तुझ्या लक्षात असू दे. तू फक्त आता आम्हाला मुंबईला येण्याचं धाडस दाखव किंवा तू जी एका बापाची जर औलाद असतील ना तर तू आम्हाला तिथं अडवून दाखवशील. मग पुन्हा बघू आपण बी काय करायचंय काय नाही ते. जय जिजाऊ जय शिवराय.